वाजल्यात सकाळचे 4:45 आणि आता पालखीची आरती चालू आहे, काकड आरती. थोड्याच वेळात पालखी प्रस्थानाला निघेल. साईमय सकाळ मित्रांनो, आता वाजल्यात सकाळचे 7. थोडा मागे थांबलेलो, खूप लेट पण झाला आहे. जास्त पुढे कोण नाहीत, आम्ही एवढेच आहेत. नाश्ता यायला पण अजून खूप वेळ आहे आणि आजचा पल्ला पण खूप मोठा आहे. आज सिन्नर घाट पार करायचं आहे दुपारी नाश्त्यानंतर. आणि काल रात्रीचा मुक्काम होता जो कवडझरा, तिथून सिन्नर घाट हा 22 किलोमीटर आहे. तर आज बघू, चालताना खूप मजा येणार आहे. थोडी फाटेल पण बघू. वाटेत एक आम्हाला पप्पी भेटला आहे, खूप क्यूट आहे, खूप खेळतो आमच्यासोबत तो मगातपासून. आणि एवढी त्याला थंडी वाजते, बिचारा कुडकुडतो थंडीमध्ये. खूप 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 जास्त मस्ती करते तो, आम्हाला सोडत पण नाही. त्याला तर सोडून जायचं मन पण करत नाही. बाय. सकाळ मित्रांनो, वाजले जाता 8:05 आणि थोडं चालून आपल्याला इथे पुढे स्वामी समर्थांचं मठ भेटलं आहे. उद्या गुरुवार आहे, त्याच्या आधीच आपल्याला स्वामींनी दर्शन दिलं आहे. तर चला भेटू पुढे दर्शन करून. साईमय सकाळ मित्रांनो, वाजल्यात आता 10. आत्ताच नाश्त्याच्या हॉल्टवरून निघालो आहे. नाश्त्याला आज पावभाजी होती. ॲक्च्युली फोनला चार्जिंग नव्हती म्हणून काय काढायला व्हिडिओ नाही भेटली. आत्ताच नाश्त्याच्या हॉल्टवरून निघालो आहे आणि आता 2 किलोमीटरवर आपल्याला लागेल सिन्नर घाट दुपारी. तर मग भेटू आपण सिन्नर घाटात. चला. वाजल्यात सकाळच्या 11 आणि आम्ही आता बसलो नाश्त्याला आणि थोडा आराम करून. हा इकडे आहे सिन्नर घाट, हा मला आता चालू करायचा आहे. थोडा जरा आराम करून नंतरला आम्ही चालायला चालू करू. तर भेटू पुढे. वाजल्या जाता दुपारचे 11:15. आत्ताच आम्ही खाऊन एक हॉल्ट घेतलेला, तिकडनं निघालो आहे. एकटाच आहे मी, पुढे आलो आहे आणि आता हा सिन्नर घाट चालू होतो आहे. तर चला भेटू मग सिन्नर घाटात पुढे हळूहळू. ओम साईराम. वाजले आता 1:45 आणि जस्ट आमचा घाट आत्ताच समाप्त झाला. तर कंटिन्यू आम्ही घाट चढत आलो. जरा पण नाही तर आम्ही दरवर्षी आमचे 2-4 हॉल्ट असतात घाटामध्ये, पण यावेळेला खूपच जास्त लेट झाला आहे म्हणून आम्ही कंटिन्यू चालत होतो. आता इथून आमचा फक्त हॉल्ट हा 1.5 किलोमीटरच आहे. तर भेटू डायरेक्ट आपण दुपारच्या हॉल्ट. आपला हॉल्ट येण्याआधी आपल्याला सिन्नर घाटाच्या पुढे एक मंदिर लागतं, आई भवानी मंदिर, जो की खूप मोठं डोंगरावरच आहे. पॉसिबल असतं तर तिकडे पण गेलो असतो, पण जाऊ दे. इथे हॉल्टच येत नाही तर या मंदिराच्या इथे काय जाणार, लांबूनच पाया पडतो. वाजले जाता मित्रांनो दुपारचा 1:15 आणि आम्ही जस्ट हॉल्टला पोचलोय. तरी बऱ्यापैकी लवकर आलो 1:15ला. नाहीतर याच हॉल्टला आम्ही गेल्या वर्षी पालखी 3ला निघालेली आणि आम्ही 4 वाजता पोचलेलो. तर चला फ्रेश वगैरे होतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. ओम साईराम.
तर मित्रांनो आत्ताच फ्रेश होऊन आम्ही जेवायला आलेलो आहे आणि दुपारचा मुक्कामला थांबलो होतो. तर आता जेवून आम्ही निघतोय रात्रीच्या मुक्कामला. आता जेवायला आज पण आम्ही हॉटेलला आलो आहे. ते पाहू शकता वेंकू दादा आहे, संदेश आहे, दीपेन आहे, यश मौले, अभि अपराध, गौरव मोरसिंग, शुभम कदम, साहिल 302 आणि मागे पण बसले. तर तिथे जेवतोय आम्ही. मी जेवत नाही कारण की मी पालखीला जेवण जेवलो. या लोकांचा नंतर प्लॅन झाला. मी फक्त स्प्राईट पितोय आणि पालखी निघालेली आहे. जेवण झाल्यावरती आम्ही पण फटाफट रस्ता कापणार आहे आणि डायरेक्ट सिन्नर मार्केटला तुम्हाला भेटतो. दूध पेढा आणि मंदिरात. ओके, दूध पेढा आम्ही खाणार आणि मंदिरात तुम्हाला मी भेटणार. एकदा ओपीडी मध्ये तुम्हाला पण दर्शन देतो, आम्ही पण दर्शन करतो. आणि त्यांना बोलवा काय माहिती आहे. वाजल्या संध्याकाळचे 4 आणि आम्ही आत्ताच जस्ट हॉल्टवरून निघालो आहे. फार जेवायला बसलेलो. तुम्ही बघितलं असेल, बाबूने सांगितलं आहे. आता आमचा पुढचा जो नाश्त्याचा हॉल्ट असणार आहे इथून 8 ते 9 किलोमीटर आहे. तिथून नंतर आम्ही सिन्नर मार्केटमध्ये जाणार आहे. महागणपती मंदिर सिन्नरचं माहितीच असेल. बस त्यानंतर आमचा रात्रीचा मुक्काम हा MIDC सिन्नरमध्ये असणार आहे. तर त्याला भेटू मग पुढे. वाजल्या जाता 5:45 आणि आपण आता जस्ट नाश्त्याच्या हॉल्टवर पोचलो आहे. आणि आज नाश्त्याला आहे एक गिलाब आहे. बाकी सगळी पोरं पुढे झाली होते, येऊन आराम करायला डायरेक्ट लागलेत. तर त्याला भेटू पण नाश्त्याच्या नंतर. ओम साईराम. इथे मित्रांनो आता पापाची फोडी फोडली जाते. भावाला नंतर आपण एक्सपिरियन्स पण विचारूया. हॅपी होली. दाम 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 रे. या आईच्या गावात 1 2 3 4 5 6 7 आणि माझा फेवरेट को पार्टनर अमित बिष्ट, याला देखील बाबाने फळ दिलंय. याचा फळ लय पसरलंय. पण आता मी मौतशी खेळायला चाललो आहे. मौत तर तोच आहे. हा निघालाय, तुम्ही बघताय काय. साहिल डॉक्टर दुखणार नाही ना. डॉक्टर साहिल सावंत फ्रॉम एक्सप्रेशन बघा बाबू. तोंडाचे एक्सप्रेशन हे दाखव. होई तर दाखव. मार एक होई तर एक दाखव. फोडाफोडी कार्यक्रम. 3रा नंबर आहे क्रिश पवार. डॉक्टर साहेब का ऐकत नाहीत. प्लेयर नंबर 4 आहेत व्यंकटेश राव. हलू नको. माझ्यापेक्षा चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बघायला मजा येतात. दात ओपन होत आहेत. चहा सुटका. साईमाई संध्याकाळ मित्रांनो. आता वाजल्या संध्याकाळचे 7 आणि आम्ही आत्ता जस्ट नाश्त्याच्या हॉल्टवरून निघालो आहे. आता आम्ही जाणार आहे सिन्नर मार्केटमध्ये. इथे आपल्याला पुढे महागणपती मंदिर, स्वामी समर्थ मठ, शंकराचं मंदिर, हनुमान मंदिराचे सगळे मंदिरं लागणार आहेत. पुढे जाऊन दूध पेढा पण आम्ही खायला भेटू. तर चला निघालो आत्ताच हॉल्टवरून, डायरेक्ट मार्केटमध्ये भेटू. सिन्नर मार्केटमध्ये आत्ताच प्रवेश केला आहे आणि आत आल्या आल्या आपल्याला स्वामी समर्थांचं मठ भेटतंय.
आता वाजल्यात रात्रीचे 8 आणि आम्ही जस्ट आता सिन्नर मार्केटमधून बाहेर पडलो आहे आणि आमच्या सोबत आहे बँड्रा आणि वागेश्वरी ग्रुप. तुम्ही ओळखत असाल साईराज खान का वंडर बाय ऑफ हेलिकॉप्टर वंडर तर चला मग भेटू तुम्हाला पुढच्या हॉलला. मित्रांनो आता वाजल्यात रात्रीचे 9:30 आणि ही जी एवढी गर्दी बघताय ना ही लाईनमध्ये, ही फक्त एकच हॉप आहे, तो म्हणजे बिबट्या. आमचे मित्र आहेत मागे दोघं तिघं, त्यांना गावकरी बोलले की आता इकडे बिबट्याचा वावर झाला आहे आणि एक बाईकवाला होता तो पण ना पुढे जाता आता परत मागे पाहिला कारण त्याने बिबट्या बघितला. चला आता आम्ही सगळे लाईनमध्येच चाललो आहे. बिबट्या लेटेस्ट न्यूज आलेली आहे चिन्मय भाऊ कदम यांच्याकडून. बाबा तुझा एक्सपिरियन्स सांग बिबट्याचा, लवकर सांग भाई. आकोच आग काय बोलतो बाबा, तुझी फाटली काय? हे बघ तुला फोन केलाय, तुझ्या पायावरून समजतं तुझी किती वाटले भाऊ. खरंच खूप जास्त डरचा माहोल झाला इकडे, कारण हा जो पूर्ण पट्टा आहे इकडे फक्त शेत आणि इथे फक्त रान आहे. जय साई 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 खॉप खॉप बोलते बिबट्या भाई. जय साई जय साई जय साई जय साई जय साई जय साई